हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर आज मी जात आहे नारायणी इव्हेंट्समध्ये. आमच्या इथे खूप छान असं एक्झिबिशन लागलेलं होतं. तर मी, माझा मुलगा आणि एक माझी मैत्रीण आम्ही असे तिघेही या एक्झिबिशनला गेलो. जेव्हा आम्ही तिथे गेलो बघितलं खूप छान असं एक्झिबिशन लागलं होतं. खाण्यापिण्यापासून तर हर एक वस्तू तुम्हाला इथे अवेलेबल होतील आणि एक्झिबिशन ही एक अशी गोष्ट आहे ना, इथे तुम्हाला घरगुती प्रोडक्ट्स आणि खूप चांगले ऑर्गॅनिक खाण्यापिण्याच्या वस्तू प्लस मग खूप चांगले चांगले आपल्याला प्रोडक्ट्स बघायला मिळतात आणि रिझनेबल प्राईजमध्ये मिळतात. तर मला हे एक्झिबिशन खूप आता हल्ली आवडायला लागलं आहे आणि एक्झिबिशन जे आहे आता सध्या खूप ट्रेंडिंगवरती आहे. इंस्टाग्रामला तुम्ही जर बघाल तर तुम्हाला खूप जागी असं एक्झिबिशनचे व्हिडिओज वगैरे बघायला मिळतील आणि खरंच खूप छान आहे. म्हणजे इथे ना असं इमिटेशन ज्वेलरीज आणि खूप छान असे म्हणजे प्रोडक्ट तुम्हाला असे घरगुती आपल्याला जे लागतात किंवा काहीही असो एक्झिबिशन्समध्ये बघायला मिळतात. आणि मला एक्झिबिशनचा अनुभव इतका छान आलेला आहे ना, की मला ज्या वस्तू मी इकडे-तिकडे शोधते, त्या मला कुठेही मिळत नाही. त्या सहजा कधी-कधी ना आपल्याला एक्झिबिशनमध्ये बघायला मिळतात. तर हे एक स्टॉल आहे बघा. इथे पूर्ण वास्तू रिलेटेड तुम्हाला सगळं बघायला मिळेल. तर खूप छान आहे इथे पण मला अनुभव आला. यांच्याकडे असे काचवाच्या प्लेट्सपासून मॅग्नेटिक वगैरे वस्तू किंवा आपल्याला ज्या पैशाला आकर्षित करतात त्या पिरॅमिड्स, खूप छान असं पायराइट्स वगैरे बघायला मिळाले. त्यानंतर इथे ना तुम्ही बघितलं असेल रांगोळीच्या आता जे रेडीमेड रांगोळी मिळतात, ते आपल्याला काढायला वैताग येतो तर तुम्ही अशा पॅचेस वगैरे मिळतात, ते तुम्ही आपल्या देवापुढे दारातनी असे ठेवू शकता. त्यानंतर हे बघा इनव्हिजिबल मंगळसूत्र, ही ट्रेंडिंगवाली साडी. तर खूप छान असं एक्झिबिशन बघितलं आणि त्यापुढे आम्ही गेलो. खूप छान असं ना इथे कोकण महोत्सव जसं असतं ना, तसं खानदेशी महोत्सव भरलं होतं. काहीतरी 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती होतं. तिथेही गेली. तिथेही खूप छान असं मला स्टॉल बघायला मिळाले. हे जे तुम्ही आसन बघताय ना, हे लाकडाचं होतं, पण याची किंमत होती 550. आणि इथे माझ्या मुलाने जी टोपी घातली ना, ते आता खणाचे जे ब्लाऊज वगैरे आपण बघतो, तशामध्ये बनवण्यात आली होती. ऑल साईज तिथे अवेलेबल होत्या. एकाची प्राईस 550 होती. आणि इथे आयुर्वेदिक वस्तू आहेत, ज्या तुम्ही बघू शकता. तुम्हाला काहीही त्रास असेल तर आयुर्वेदिक वस्तू मिळतात. त्यानंतर इमिटेशन ज्वेलरी, कडे, हे सगळे ज्वारीचे, बाजरीचे, नाचणीचे, तुम्हाला मुरमुरे आणि आपले साबुदाण्याचे पापडं, म्हणजे भरपूर काही असं बघायला मिळालं, जे आपण आता हल्ली भरपूर बाया स्किप करतात घरी करायला, कारण की त्यांना वेळ मिळत नाही. तर हे तुम्हाला सगळं मिळतं. आणि स्पेशली ते मी बघितली ती गुळाची जिलेबी. तर मी ॲक्च्युली खाल्ली नाही आहे. मी फक्त बघितली कारण की एवढी गर्दी होती आणि जेव्हा आम्ही घ्यायला गेलो तेव्हा ते बोलले की संपली आहे, थोडा वेळ लागेल. पण आमच्याकडे वेळ नसल्यामुळे आम्ही थांबलो नाही. आणि इथे आलू पराठा, पुरणपोळी आणि माझं आवडतं म्हणजे मला आवडतं असं की जे चीक मी फक्त बघितलं होतं ते चीक मी ते खाल्लं. माझ्या मावशीकडे खाल्लं होतं. पण इथे प्रत्यक्षात